सध्या सोशल मीडियावर एका भीक मागणाऱ्या वृद्ध महिलेच्या घरातला नोटांनी भरलेल्या पोत्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। या व्हिडिओला कमेंटमध्ये असं सुद्धा म्हटलंय की लवकरच आपण सुद्धा फील्ड चेंज करून भीक मागण्याच्या डिपार्टमेंटला गेलं पाहिजे। आता या व्हिडिओ मागची खरी स्टोरी नेमकी काय आहे, सविस्तर पाहूयात। असं सांगितलं जातंय की मंड्या शहरामध्ये भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या नूर नावाच्या वृद्ध महिलेचा वृद्धापकाळानं मृत्यू झाला। अंत्यसंस्कारानंतर नातेवाईकांनी तिचं घर तपासलं। घराची पाहणी करताना नातेवाईकांना वाटलं की या म्हातारीच्या घरात असं काय जास्त मिळणार आहे। सुरुवातीला घरात गेल्यावर नातेवाईकांना पोती दिसली। त्यांना वाटलं या पोत्यामध्ये काहीतरी भंगाराचं सामान असेल। नंतर हीच पोती जेव्हा नातेवाईकांनी उघडायला सुरुवात केली तेव्हा एका पोत्यामधून नोटांचे बंडल मिळाले। नातेवाईकांना आश्चर्य वाटलं की भीक मागून चक्क एक पोतभर पैसे म्हातारीनं साठवले। पण खरा धक्का तर नातेवाईकांना नंतर बसला, जेव्हा घरात असलेल्या सगळ्याच 5 ते 6 पोत्यांमधून आणखी नोटांचे बंडल मिळाले। नोटांनी भरलेली पोती पाहून नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली। या पोत्यांमध्ये तब्बल 8 लाख रुपये सापडले। वर्षानुवर्ष भीक मागणाऱ्या नूर आजीनं एवढी मोठी रक्कम नेमकी भीक मागूनच साठवली की आणखी कोणत्या मार्गाने साठवली याचा तपास पोलीस करतायत। पण बघा, या सगळ्यात सुद्धा नातेवाईकांनी चान्स मारलाच। नातेवाईकांनी तिथले पैसे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिकांनी त्यांना तीव्र विरोध केला। बरोबरच आहे, ज्या व्यक्तीला सांभाळायला, तिच्याशी बोलायला, तिची विचारपूस करायला याआधीचे नातेवाईक तयार नव्हते, त्या नातेवाईकांना या आजीच्या मृत्यूनंतर तिचे पैसे घेण्याचा काय हक्क आहे? असो, या घटनेनं पुन्हा एकदा पैसे, नातेवाईक आणि अटळ मृत्यू याचं वास्तव समोर आणलेलं आहे।